सगळ्यांना सूचना आहे आणि विशेष करून पोल्ट्रीधारकांना तर ज्याच्या त्याच्या पक्षाची विल्हेवाट ज्याने त्यांनी लावायची आहे. आता एक म्हणजे लगेच आम्ही प्रत्येक शेडवर फिरणार आहे. आरोग्य अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी व ग्रामपंचायतीचे आम्ही स्वतः फिरणार आहे. ज्याचा सोर्स काढा नसेल त्याला एक 4 दिवसाची मुदत आम्ही आपण देतो का त्यांनी सोर्स काढा करायचा आहे. आणि सोर्स काढा काहींचे सोर्स काढे असून बी ते लोक पक्षी त्याचा टाकत नाही. तर हे एकदम धोकादायक आहे सगळ्यासाठी. गावाच्या आरोग्यासाठी तर धोकादायक आहेच पण पोल्ट्री व्यवसायासाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण हे आपण पक्षी रस्त्यावर टाकल्यामुळं चिंचोली गुरुमध्ये बॉयलर शेड चालत नाही. 100% व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. आता परत एकदा जर तुम्ही आपण जर सर्वजण तीच चूक करीत असाल मरेल पक्षी जर बाहेर टाकीत असाल रस्त्यावर तर हे आपण जसं गावाच्या आरोग्याशी खेळू राहिलो तसंच तुम्ही तुमच्या व्यवसायाशी सुद्धा खेळू राहिलेले आहेत. हे 100% प्रत्येकाला आता म्हणजे आणि शेवटची सूचना आहे. याच्यानंतर जो कोणी पक्षी घेऊन सापडेल रुग्णावर टाकताना त्याच्यावर 100% कार्यवाही होईल आणि 100% त्याचं शेड बंद होईल. म्हणजे त्यांनी कोणी आधी दादागिरीत किंवा अधिकारात किंवा नजर चुकीनं म्हणजे आता आपण म्हणत नाही काही नजर चुकीने टाकीत असतील किंवा काही अज्ञानामुळे टाकीत असतील. NOC मिळणं पोल्ट्रीला एक साधा विषय नाहीये. एकदा कार्यवाही झाल्यावर पोल्ट्रीधारकांना परत विनंती एकदा कार्यवाही झाल्यावर पोल्ट्रीचा व्यवसाय चालू होऊ शकत नाही. कारण आजूबाजूचे शेतकरी कंप्लेंट करणार एकतर आता सगळं वातावरण एवढं दूषित झालेलं आहे. गाव चांगलं आहे म्हणून सगळं व्यवसाय चाललेला आहे. सगळ्यांना पैसे मिळतात सगळ्या गावाला आनंद आहे. पण आपल्या व्यवसायाचा शेजाऱ्या पाजाऱ्याला अजिबात त्रास होऊ नये ही दक्षता आपण घ्यायची आहे. आणि ग्रामपंचायत वेळोवेळी प्रत्येक ग्रामसभेत आपण सांगतो प्रत्येक ग्रामसभेत सांगितलेले पक्षाचं विल्हेवाट लावा कोणी ऐकत नाही. आता बाकी नाविलाजाने आम्ही कार्यवाही करणार आहे. आणि सर्व पोल्ट्रीधारकांना त्याच्यावर सूचना आहे की सगळ्यांनी घरी थांबा. आम्ही आरोग्य विभागाची टीम पशुसंवर्धनाची टीम आणि आम्ही स्वतः प्रत्येकाच्या शेवट भेट देणार आहे. ज्याचा सोर्स काढता नसेल जिओ टॅगिंगना फोटो घेणार आहे. सोर्स काढता नसेल त्याने 8 दिवसात सोर्स काढता घ्यायचा आहे. आणि सोर्स काढता घेऊन ती कोणी रस्त्यावर पक्षी टाकले आणि त्याच्या आता CCTV कॅमेरा आहे किंवा कुणीतरी फोटो काढणार आहे तो फोटो आम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे अजिबात यायचं नाही व्यवस्थित मागायचं नाही. माझं शेड का बंद केलं ही 100% कार्यवाही होणार आहे. तरी सर्वांना म्हणजे सूचना आहे की सर्वांनी सहकार्य करा. विनंती करू आम्ही सगळ्यांना विनंती केल्यानंतर ते असं झालं की ग्रामपंचायत काही करत नाही हे कोणी करत नाही. तेव्हा आम्ही एखाद्याला सांगितलं की दादागिरी पक्षी आमच्या घरातून आणून टाकायचे हे सगळं बंद झालं. सगळ्यांना सूचना आहे आम्ही येऊ राहिलो. जिओ टॅगिंगना फोटो निघतील आणि ज्याचे पक्षी दिसणार एक फोटो आला तर बाकी त्याच्यावर कडक कार्य होईल. परत त्याचं शेड चालू होणार नाही ही सूचना आहे. आणि सगळ्यांनी समजा कोणी ऐकत नसेल त्याला निरोप द्या. आम्ही तर टाकणार आहोत व्हॉट्सअपला सगळ्यांना टाकणार आहोत. आता इथं जे ज्यांनी कोणी पैसे टाकलेले असतील त्यांना विनंती परत असं काही करू नका. आम्ही साफ करू राहिलो म्हणजे ज्यांनी कोणी टाकलं तुमच्या भावना आम्हाला समजल्या 100% ज्यांनी कोणी आणायला टाकलं त्यांनी काही टाकल्या असतील तुमच्या भावना समजल्या. आम्ही कार्यवाही 100% कामाला लागलो आहे. पण म्हणून परत संध्याकाळी ग्रामपंचायत पैसे आणून टाकायचे त्याच्यावर सुद्धा कार्यवाही. आता ज्यांनी कोणी आणून टाकलं ते चांगलं झालं चला त्याच्यामुळे गाव जागा झालं. आता आम्ही स्वतःचे पक्ष साफ करणार आहे. आणि ही शेवटची सूचना पोल्ट्रीधारकांसाठी परतीने यायचंच नाही. NOC यायचं नाही. माझं शेड का बंद केलं हे यायचं नाही. कारण आपण पैसे कमायचे लोकांना त्रास द्यायचं काही कारण नाही.